शिवराष्ट्र सेना पक्षाकडून अक्षय वंजारे यांचा वॉर्ड क्रमांक 13 मधून उमेदवारी अर्ज दाखल। अहिल्यानगर आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवराष्ट्र सेना पक्षाने वॉर्ड क्रमांक 13 मधून अक्षय वंजारे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली असून त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज अधिकृतरित्या दाखल केला। अर्ज दाखल करताना शिवराष्ट्र सेना पक्षाच्या नेत्या श्रीमती ताराबाई नवसुपे, यशवंत पानसरे, विजय पितळे, पूनम पगारे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना यशवंत पानसरे यांनी सांगितले की लोकप्रतिनिधी हा सामान्य नागरिकांमधील असावा, जनतेच्या सुखदुःखात सहभागी होणारा, निवडून आल्यानंतर नागरिकांच्या गैरसोयी दूर करून मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणारा उमेदवारच खऱ्या अर्थाने जनतेचा प्रतिनिधी ठरतो। ते पुढे म्हणाले की शिवराष्ट्र सेना पक्ष भ्रष्टाचार मुक्त, गुन्हेगारी मुक्त आणि स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार जनतेसमोर उभा करत आहे। निवडून आल्यानंतर ठेकेदारी, अतिक्रमण किंवा कोणताही गैरप्रकारांना थारा न देता प्रामाणिकपणे सेवा करणारा लोकप्रतिनिधी देण्याचा पक्षाचा ठाम निर्धार आहे। याच विचारधारेतून अक्षय वंजारे यांना उमेदवारी देण्यात आली असून वॉर्डातील नागरिकांचा त्यांना निश्चित भक्कम पाठिंबा मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना अक्षय वंजारे म्हणाले, वॉर्ड क्रमांक 13 मधील सर्वसामान्य नागरिकांच्या विश्वासावर मी हा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। निवडून आल्यानंतर कोणताही भेदभाव न करता सर्व समाज घटकांना न्याय देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील। ते पुढे म्हणाले की स्वच्छ पाणी, दर्जेदार रस्ते, ड्रेनेज व्यवस्था, आरोग्य, शिक्षण आणि इतर मूलभूत सुविधांसाठी मी सातत्याने काम करेन। भ्रष्टाचार, अतिक्रमण आणि दलालीला थारा न देता पारदर्शक, लोकाभिमुख आणि जबाबदार कारभार करण्याचा संकल्प आज मी घेत आहे। शिवराष्ट्र सेना पक्षाच्या विचारधारेनुसार जनतेची निस्वार्थ सेवा हाच माझा एकमेव ध्यास राहील। प्रतिनिधी ऐनुल शेख, ATV न्यूज, अहिल्यानगर। नमस्कार, मी अक्षय रमेश वंजारे प्रभाग क्रमांक 13 मधनं थांबल्या उमेदवारी लढत आहे। सर्व नागरिकांना माझी वाड्यातल्या नागरिकांना माझी विनंती आहे की मला सहकार्य करायचं, तुमची सेवा करायची मला संधी द्यावी, मी अशी तुम्हाला नम्र विनंती करतो। माझे पक्ष शिवराष्ट्र सेनाकडनं मी उमेदवारी लढत आहे। मला सर्व नागरिकांचे सहकार्य हवे ही माझी नम्र विनंती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला, सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।